महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। महेश भास्कर घना हा भाऊचा पुण्य आहे, त्याचा योगावर वाढदिवस आहे। आणि बार बार दिए जाए, बार बार दिए आए, बार बार दिए जाए, तुम जिए हजारों साल ये मेरी भाऊ खरात आणि त्यांचा लाडका पुतण्या भावेश भास्कर खरात या दोन्ही काका पुतण्याचा हा आज दुग्ध संघाचा वाढदिवस साजरा होत आहे। बैशाखा एक बार पुन्हा एकदा जोरदार तालियों के बीच मान सम्मान के साथ मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे मंडळी व्हावं तर दिनकर भाऊ खरात परीश व्हावं, संपीनं जावं, त्याचं सोनं व्हावं असं लाडकं व्यक्तिमत्व दिनकर भाऊ खरात त्यांचा हेतूचा मान सन्मान। आणि आज की माहिती ये सुहानी रहेगी हर जुबान पर खुश हो कहा, बस आप जैसे महानुभाव की तालियों की मेहरबानी रहेगी, आप जैसे महानुभाव की तालियों की मेहरबानी।
काढले ना भाऊ. सचिन भूपती या सगळ्या टीमच्या तर्फे आदरणीय भाऊसाहेब सन्मान सिद्धार्थजी तीनकोटे सन्मान शुभेच्छा या ठिकाणी बहाल केलेला आहे. सामना यहाँ पे प्रदान किया जा रहा है साथियों. नकली हवाएं चित्रपटाच्या वतीने सुद्धा तुम्ही यस म्हणता का बस म्हणता? हा जरा टाळ्या वाजल्या पाहिजे, चेहरा स्माइलिंग पाहिजे, कार्यक्रमात आनंद घेतला पाहिजे, चळवळीचं परिवर्तन झालं पाहिजे, बदलाव झाला पाहिजे. हा सुद्धा सामेश आपली विविध ठिकाणापासून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि मला माहित आहे की आता राहुल यांनी तुमची सगळ्यांची उपस्थिती आमच्यासाठी अतिशय उल्लेखनीय आहे, वंदनीय आहे, महिनीवर आहे. आदरणीय अमरनाथ यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं शुभेच्छा द्यायच्या आहे, पण सगळ्यांनी हातवरती करायचे आहे. त्याचे आदरणीय दादांनी आता 25 सेकंडमध्ये आपल्याला वेळ दिले का जोरदार शानदार बसंत दमदार झाला पाहिजे दादा साहेबांसाठी. घ्या बात आहे वंदन. उपस्थित सर्व माता भगिनी, आपण आज माझे मित्र मान्य दिनकरजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दिनकर खरात यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो. इथं राहुलजी अन्वीकर आहेत. राहुलजी मी पहिल्यांदा नाही ऐकत आहे तुम्हाला, मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकतो. मला आठवतं आमचा राजाभाऊ शिरसाडे बरोबर आहे, तुम्ही एक येतो ते गीत गायलं होतं, 2च राजे इथे जन्मले, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, बरोबर. ते गाणं गीत आपण ऐकलेलं आणि तुम्ही भले उत्तर प्रदेशमध्ये झेंडा रोवला असेल पण तुम्ही आपल्या संभाजीनगरचे, आपल्या सिल्लोडचे हे आपल्याला कसं विसरता येईल. त्यामुळे आपण हे भूमिपुत्र आहोत इथलं आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या इथला एक गायक आज उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बहीण मायावतीचा एक खासम खास बनतो आणि सरकार बनवण्यासाठीचा महत्त्वाचा रोल करतो. त्यामुळे आपण राहुल भाऊसाठी सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देऊ. दिनकर भाऊ खरात आपल्याला चांगले परिचयाचे, सातत्यानं सामाजिक कार्यात सातत्यानं अग्रेसर आहे. या दीनदलिताचं दुबळ्या समाजाला एक दिशा देण्यासाठी, ताकद देण्यासाठी मला असं वाटतं सातत्यानं ते काम करत असतात. आणि आत्ताच्या घडीला दिनकर खरातांचा वाढदिवस साजरा करत असताना राहुल भाऊंनी सांगितलेले विषय सुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण वाढदिवस तर होत राहील पण तो आपला विचार जो आहे सामाजिक चळवळीचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज या देशामध्ये आंबेडकर काय बोलते म्हणणारे पैदा झालेले, मला वाटतं यांना कायमचं आपल्याला राजकीय दृष्ट्या संपवावं लागणार आहे. यांना आंबेडकर काय आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. म्हणून आज जी शक्ती ज्यांनी 400 खासदार निवडून आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं, कशासाठी तर राज्य घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी. यांचे वरती गेलेले बाप सगळे खाली जरी आले तरी यांचा बाप कधी संविधान बदलू शकणार नाही, लक्षात घ्या. कारण संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे, तयार केलेलं आहे. आजही ते मजबूत आहे आणि त्याची संरक्षणाची जबाबदारी आपली सगळ्यांची लक्षात ठेवा. आणि आता राहुल भाऊने सांगितलं ईव्हीएम एक दिवस बदल होणार आहे. एक दिवस ही मला असं वाटतं प्रत्येकाचा काळ येत असतो आणि हा काळ आपला सुद्धा येईल. हे लोक फार दिवस टिकणार नाही. आपण सगळ्यांनी राहुल भाऊ सारख्या नेतृत्वाच्या सोबत राहिलं तर निश्चित मला वाटतं परिवर्तन सुद्धा अटळ आहे. आपल्या दिनकर भाऊच्या सोबत राहिलं तरी परिवर्तन अटळ आहे. मला आठवतं मी कोविडच्या काळात राहुलजी इथं आलो होतो. पहिल्याच दिवशी इथं घटना घडली होती, आपल्याला आठवत असेल. कलेक्टर आणि सगळे काही करू शकत नव्हते पण आम्ही सगळ्यात आधी इथं पोहोचलो होतो. इथल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी दिनकरनी पण सुद्धा त्या काळात खूप काम या भागात केलं होतं. मी जास्त बोलत नाही कारण राहुल अन्वीकरांचा ऐकण्यात जास्त मजा आहे. मी तर खरं तर आणखी घंटाभर वाचण्यासाठी इच्छुक आहे, पण आता दिवाळी आहे पण मी स्पेशल कार्यक्रम तुमचा या संभाजीनगरात करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला. मी आजच तुम्हाला निमंत्रण देतो आणि इथं चांगला क्रांती चौकात करू कार्यक्रम आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर. तुम्हालाही निमंत्रण देतो मी आणि दिनकर खरातांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाबा साहब के सपनों का प्रबुद्ध भारत बनेगा
और इस देश का, भारत का प्रधानमंत्री भी जय भीम बोलने वाला बनेगा। क्यों? क्योंकि हमारे बाप ने कहा है जाओ और घर के दीवारों पर लिखो तुम्हें इस देश का शासक बनना है, राजा बनना है। मैं उम्मीद लगा कर बैठा हूँ, इसलिए कि उम्मीद पर दुनिया कायम है। मैं उम्मीद कर रहा हूँ कि एक न एक दिन लाल किले से जय भीम वाला राजा जय भीम की बात करेगा, समतावादी बात करेगा। तो मैं एक बार दिनकर दादा को मैं बधाई देते हुए अपने बात यहीं पर खत्म करता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, राम राम, आदाब, धन्यवाद। माझ्या माता भाऊ ज्येष्ठ इथे उपस्थित माझे मित्र परिवार वाढदिवसाला आले, मला शुभेच्छा दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। नंतर आमचे राहुल भाऊ आन्वीकर राष्ट्रीय मदतगार यांचे त्यांच्या संचाचे संपूर्ण खूप खूप आभार। त्यांना चांगलं प्रबोधन केलं त्याबद्दल, आणि आम्ही भाऊ यांचेही खूप खूप आभार। आणि जेवढेही पत्रकार बंधू आहेत त्यांचेही खूप खूप आभार। त्यांना मला येऊन शुभेच्छा दिल्या व इथं हजर राहिल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल भाऊ, या ठिकाणी आज वार्डामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावी नगरसेवक म्हणून आपल्याला संबोधण्यात आलं। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन आहे, काय असणार तुमच्याकडे? समाजसेवेमधनं माझी इच्छा आहे की जनतेसाठी काहीतरी करून दाखवावं, तर मी नक्की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लढेल, फक्त समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी। आणि जे राजकीय विचारधारेवर नसणारे फक्त सामाजिक कार्याविषयी मला आवड आहे आणि मी करत राहील नेहमी। माझ्याकडून जेवढं होतं त्यापेक्षाही मी जास्त करण्याचा प्रयत्न करतो। आणि यदा कदाचित जर मला कधी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं नक्की बनवेल, सर्वांना दाखवून देईल की संधीचं सोनं कसं बनवतात। आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम राबवण्यात आले होते? आज वाढदिवसानिमित्त अनाथ बालिकाश्रममध्ये भोजनदान फराळाचं वाटप होतं आणि आपल्या गौशाळांमध्ये चारा वाटपाचं काम होतं। आणि तसेच माझे रेग्युलर प्रोग्राम चालूच असतात, कुठे ना कुठे ऑनलाईन मदत, काही हॉस्पिटलमध्ये मदत, काही कॅन्सर पीडित पेशंट असले, वेगवेगळ्या माध्यमातले जेही सोशल वर्कर वेगवेगळे उपक्रम असतो मी राबवत असतो। माझ्या स्वतःच्या कष्टातून मी 50% प्रॉफिट हे समाजसेवेसाठी डोनेट करत असतो। त्या आधारे मी वेगवेगळे उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवतो आणि त्यांची सेवा करतो। धन्यवाद।